डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 कार्यक्रम मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील भातृमंडळ इथं आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्यात आला। आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001/2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशानं व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाईन मागवण्यात आले होते। त्यावेळी 768 प्रस्तावांपैकी निवड करून 56 मान्यवरांना राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला। यामध्ये सालतवाडा येथील गजानन चव्हाण व सध्या होमगार्ड पथक मूर्तिजापूर इथं कार्यरत असून रक्तदान शिबिराचं आयोजन, स्वच्छता अभियानमध्ये सक्रिय सहभाग, वृक्षारोपण व इतर समाजोपयोगी उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग असून या आपल्या अविरत सुरू असलेल्या समाजसेवासाठी त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, सन्मानपत्र या राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 न गौरवण्यात आले। राष्ट्रगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्राध्यापक अनिल खर्चे, प्राचार्य VB कोलते, इंजिनियर, कार्यक्रमाचे उद्घाटक ब्रह्मानंदजी जाधव, मुख्य संपादक दैनिक महाभूमी, तर प्रमुख पाहुणे संजयजी काजळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धनश्रीताई काटीकर पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ बंडूभाऊ चौरे, उद्योजक बाळासाहेब दामोदर, उद्योजक राजू वैद्य, विभागीय व्यवस्थापक दिलीप आढाव, प्राचार्य डॉक्टर प्रदीप गायकी, वाणी नांदुरा, अविनाश बोरले प्राचार्य हे होते। या कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 देऊन करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या अगोदर त्यांना सामाजिक प्रेरणा पुरस्कार, पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर नॅशनल अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्कार मिळाले आहेत। गजानन चव्हाण यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी मंडळी, सालतवाडा गावकरी, जिल्हा परिषद शाळा सालतवाडा, पोलीस स्टेशन मूर्तिजापूर, होमगार्ड पथक, स्वच्छता अभियान मूर्तिजापूर व इतर स्तरावरून त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। त्यांनी हा पुरस्कार रक्तदान शिबिरात व गरजूंना रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना अर्पण केला व सर्वांचे आभार मानले।